हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा या अतिशय दुर्गम भागात असलेल्या गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शाळा भरवली। मायबाप सरकार आमच्या शाळेला शिक्षक द्या अशी घोषणा देत या विद्यार्थ्यांनी हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाला घेराव घातलाय। हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत 110 विद्यार्थी असून शाळेवर फक्त 2च शिक्षक आहेत। शिक्षक भेटत नसतील तर सीओ साहेबांनीच आम्हाला स्वतः शिकवावे अशी प्रतिक्रिया शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरखेडा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या शाळेतून आम्ही शिक्षकाची मागणी करण्यासाठी इथे आलो। आमच्या शाळेत 106 विद्यार्थी आहेत, 8 वर्ग आणि त्या शाळेला फक्त 2च शिक्षक आहेत। आम्हाला कमीत कमी 5 शिक्षक तरी भेटले पाहिजे आणि जर आम्हाला शिक्षक नाही भेटले तर सीओ साहेबांनी आम्हाला शिकावे अशी आमची मागणी आहे। तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथून जिल्हा परिषद शाळा हिवरखेडा या शाळेसाठी शिक्षकाची मागणी करण्याकरता आम्ही विद्यार्थी सर्व मित्र इथे जिल्ह्याच्या ठिकाणी हिंगोली इथे सीओ साहेबाच्या दालनासमोर आम्ही शाळा भरवली आहे। तरी आमची एक अपेक्षा आहे की अपेक्षा म्हणजे आम्हाला मिळालेच पाहिजे, ते तर आमच्या हक्काचीच आहेत। आम्हाला किमान 5 शिक्षक तरी हवेत। आमच्या शाळेमध्ये 8 वर्ग आहेत आणि शिक्षक मात्र 2। तर अशा प्रकारे आमचे शिक्षक कोणत्या वर्गाला सांभाळतील किंवा कोणत्या वर्गाला शिकवतील। तरी माझी अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी 5 शिक्षक तरी मिळायला हवे। या विद्यार्थ्यांनी सीओ साहेबांच्या दालनाबाहेरच आपली शाळा भरवली आणि अभ्यासाला देखील सुरुवात केली आहे। त्यांच्या अभ्यासक्रमाने आणि पाढ्यांनी हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात हादरून गेले। 8 वर्ग असलेल्या या शाळेला किमान 5 शिक्षक मिळावे अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांची आहे। परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हिवरखेडा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागामधल्या या विद्यार्थ्यांना शिक्षकांची आवश्यकता आहे। ती आवश्यकता लवकरात लवकर पूर्ण करावी या अनुषंगाने आम्ही आज जिल्हा परिषदमध्ये माननीय शिवसाहेबाच्या दालनामध्ये आज शाळा भरवली आहे। यामध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक या सर्वांच्या वतीने आम्ही शिवसाहेबाच्या दालनामध्ये शाळा भरवली। जोपर्यंत या शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत ही शाळा आम्ही इथं अशीच भरवणार आहे। जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। तोपर्यंत आमची शाळा ही शिवसाहेबाच्या दालनात अशीच भरली जाईल। कारण की आज 106 विद्यार्थ्याला 1ली ते 8वी पर्यंत शाळा असताना फक्त 2च शिक्षक आहे। 2 शिक्षकावरती विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणे ही अवघड गोष्ट आहे। कारण की 2 शिक्षक 2 वर्गावरती राहिले तर 6 वर्ग खाली राहतात। 6 वर्गामध्ये विद्यार्थ्याचा जो काही होणारा गोंधळ आहे तो गोंधळ थांबवणे अशक्य आहे। अशा वेळेस या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्हाला जास्तीत जास्त शिक्षकाची आवश्यकता आहे। ती मागणी घेऊन आम्ही आज शिवसाहेबाकडे आलो। शिवसाहेब आम्हाला लेखी स्वरूपामध्ये शिक्षकांची ऑर्डरचं पत्र आमच्या हातात देतील तेव्हाच आम्ही हे आंदोलन तिथं थांबवणार। हिवरखेडा इथले शिक्षक 8वी पर्यंत असून 110 विद्यार्थी संख्या असूनही 2 शिक्षक तिथं काम करतात आणि जवळपास आम्ही या संदर्भात वारंवार जिल्हा शिक्षण अधिकारी यांना वारंवार भेटलो, पण ही परिस्थिती सुधरत नाही। त्यामुळं कुठंतरी अतिशय दुर्गम भागात राहणारे आम्ही सर्व लोक आणि या परिस्थितीवर निश्चित शिवसाहेबांनी याच्यावर निर्णय घ्यावा आणि जोपर्यंत आमच्या शिक्षकाची व्यवस्थित आम्हाला शाळेवर उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत आणि त्यामुळं निश्चितच ही दखल घेतल्या जावी यासाठी आम्ही इथं सर्वजण आलो। या गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत 1 ते 8 असे वर्ग असून 110 विद्यार्थी आहेत, परंतु 2च शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांना घेऊनच थेट जिल्हा परिषद गाठले। मायबाप सरकारनं आमच्या शाळेला शिक्षक द्यावे अशी गाऱ्हाणी विद्यार्थ्यांनी घातले, परंतु शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यापर्यंत या विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे पोचतील का? या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेवर शिक्षक मिळेल का? विद्यार्थ्यांच्या शाळेचं नुकसान झालेलं थांबेल का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, राजू गवळी, मॅक्स महाराष्ट्र, हिंगोली।